आम्लपित्त, ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटी, पोटात जळजळते किंवा छातीत जळजळते, घशाशी आंबट पाणी येते किंवा जे खाल्ले त्याचेच ढेकर येत आहेत किंवा आंबट ढेकर येत आहेत, डोकं दुखतंय, पोट फुगतंय, जेवायचीच इच्छा होत नाही आहे आणि मग अधूनमधून पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि मग पित्त बरं होतं किंवा बरं झाल्यासारखं वाटतंय. कारण पित्ताची गोळी घेऊन जर तुम्ही पित्त बरं करत असाल तर ते पित्त बरं होणं नाही तर त्याला पित्त दाबणं असं म्हणतात. आता या पित्तासाठी किंवा ॲसिडिटीसाठी उपाय काय करायचे याविषयीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच, परंतु आज 5 नियम सांगणार आहे. हे नियम जर आपण पाळले तर निश्चितपणे पित्तासाठी कुठलाही उपाय करण्याची गरज पडणार नाही. हळूहळू तुमची सगळी जी ही काही पित्ताची लक्षणं आहेत ही सगळी बरी होऊन जातील, कमी होऊन जातील. तर पाहूयात ते 5 नियम कुठले आहेत. तर नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. आता मित्रांनो, याच्यामधला पहिला नियम मी असा सांगेल तो आयुर्वेदातल्या अग्रसंग्रहातला एक सूत्राचा आधार घेऊन. ते सूत्र आहे काले भोजनम आरोग्यकराणम. म्हणजे काय तर वेळेवर जेवण हे आरोग्य निर्माण करण्यामध्ये श्रेष्ठ आहे. हे असं श्रेष्ठ काय तर जर तुम्ही वेळेवर जेवलात तर तुमच्या पचन जे आहे ते व्यवस्थित होतं. म्हणजेच काय तर तुमच्या शरीरातला जो पित्तदोष आहे, कारण पचन कोण करतं तर पचन करण्यामध्ये प्रमुख भूमिका ही पित्ताची असते. तर हे जे पित्त आहे हे जर व्यवस्थित राहिलं तर पचन व्यवस्थित होतं आणि जर पचन व्यवस्थित झालं तर आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणूनच काले भोजनम आरोग्यकराणम हे सगळं होण्यासाठी, हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी काय गरजेचं आहे तर काले भोजन म्हणजे काय वेळेवर जेवण. आता जनरली वेळेवर जेवण आपण बघतो की अनेक लोक असे असतात की कधी सकाळी 10ला जेवतील, कधी 11, कधी 12, कधी अगदी 2 वाजेपर्यंत. मी सुद्धा पेशंटची हिस्ट्री घेत असताना जर विचारलं की दुपारचं जेवण कधी होतं किंवा रात्रीचं जेवण कधी होतं तर एक विशिष्ट वेळ सांगितली जात नाही, तर एक स्पॅन सांगितला जातो की एवढ्या वाजून किंवा इथपर्यंत आमचं जेवण होतं. तर असं करायचं नसतं. आयुर्वेद असं सांगतो की तुमच्या ज्या जेवणाच्या वेळा आहेत त्या फिक्स असल्या पाहिजेत. मग आता आयडियल वेळा कुठल्या असल्या पाहिजेत तर दुपारचं जे जेवण आहे ते सूर्य माथ्यावर आल्यानंतर म्हणजे साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान तुमचं झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण जेवढं तुम्हाला शक्य तेवढं लवकरच झालं पाहिजे. याचा खूप मोठा फरक कालांतराने तुमच्या आरोग्यावर, तुमच्या पित्तावर पडत असतो. त्यामुळे जेवणाच्या नियमित वेळा जर तुम्ही सेट केल्या तर शरीरालाही कळतं की कधी अन्न येणार आहे, कधी पचनाची तयारी करायची आहे. तर त्या पद्धतीने शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते वेल सेट होतं आणि मग आरोग्याची प्राप्ती होते. पित्त, ॲसिडिटी वगैरे ह्या गोष्टी घडतच नाही. दुसरा नियम मी असं सांगेल, हा खरं तर एक उपाय पण तो नियम म्हणून सुद्धा आपण पाळला पाहिजे. तो म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी, अनुशापोटी ज्याला म्हणतात, तर अशा रिकाम्या पोटी दूध आणि तूप घेणे. एक अर्धा ते 1 कप दूध आणि 2 चमचे तूप कोमट दुधामध्ये जर आपण नियमितपणे सेवन केलं तर पित्ताचे बरेचसे दोष किंवा पित्ताचे बरेचसे जे काही त्रास आहेत ते बरे होताना दिसतात. आता फक्त पित्ताचेच त्रास बरे होतात असं नाही, याने अनेक बाकीचेही फायदे होतात, ते आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. परंतु पित्तासाठी हे स्पेशली का सांगतो तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की तूप हे पित्ताचं परम औषध आहे. म्हणजेच काय श्रेष्ठ औषध आहे. त्यामुळे पित्ताची जी काही औषधं येतात ती ह्या तुपाच्या खाली असतात. सगळ्यात वरचं औषध जर पित्ताचं कुठलं असेल तर ते तूप आहे. त्यामुळे असं रिकाम्या पोटी जर आपण 2 चमचे तूप दुधात किंवा मग दूध चालत नसेल तर कोमट पाण्यात घेतलं तर निश्चितपणे तुमच्या पित्ताला खूप चांगला फरक पडतो. असं अनेक वेळा दिसलेलं आहे, अनेक रुग्णांनी सांगितलेलं आहे, अनेक रुग्णांनाही आपण हा जो फॉर्म्युला आहे हा नियमितपणे सांगत असतो. याचा खूप चांगला फायदा होतो. तिसरा जो नियम आहे तो रात्री लवकर झोपण्याचा किंवा रात्री जागरण न करण्याचा. आता खरं तर हा खूप महत्त्वाचा नियम आहे. का बरं एवढा महत्त्वाचा आहे तर आपलं जे पचन आहे ते 2 लेवलला होत असतं. एक स्थूल पचन आणि दुसरं आहे सूक्ष्म पचन. स्थूल पचन म्हणजे काय तर आपल्या पोटामध्ये जे काही आपण अन्न घेतोय त्याचं जे काही पचन होतं आहे त्यातून सार भाग वेगळा केला जातो आणि किट्ट म्हणजे मल पुढे सरकवला जातो, याला म्हणतात स्थूल पचन. मग सूक्ष्म पचन काय असतं तर याच्यातला जो सार भाग आता ग्रहण केलेला आहे या सार भागाचं शरीरातल्या विविध घटकांमध्ये रूपांतर होतं. रस, रक्त, मांस, मेद याच्यामध्ये जे रूपांतर होतं याच्यावर धात्वाग्नींची क्रिया होते आणि मग हे रूपांतर होत असतं. तर हे रूपांतरण जे आहे हे प्रामुख्याने जेव्हा तुम्ही झोपलेले असता, विशेषतः रात्री जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा शरीर, बाकीच्या इतर काही ॲक्टिव्हिटी नसतात, त्यामुळे शरीराचं सगळं लक्ष हे त्याच्याकडे असतं. आणि म्हणूनच सूक्ष्म पचन व्यवस्थित जर झालं तर मग वारंवार ॲसिडिटी होत नाही. नाहीतर मग होतं काय की अनेक लोक असं सांगतात की आम्ही खूप पथ्य पाळतो, पित्त वाढेल असं काही खातही नाही तरीसुद्धा आमचं पचन व्यवस्थित होत नाही किंवा आम्हाला पित्ताचा त्रास होतो. एवढं पथ्य पाळूनही जर पित्ताचा त्रास होतोय याचाच अर्थ सूक्ष्मपचन कुठेतरी बिघडलेलं आहे. आणि जर सूक्ष्मपचन बिघडलेलं असेल तर रात्रीची झोप सुधरवली पाहिजे. म्हणजेच काय, रात्री लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे. याच्या बाबतीत आयुर्वेदाने एक महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे की रात्रो जागरणम वृक्षम. म्हणजे काय, रात्रीचं जागरण हे तुमच्या शरीरात वृक्षता
कोरडेपणा तयार करतं। जी शरीरं कोरडी असतात, वृक्ष असतात, त्यांच्या शरीरात पचनच काय, कुठलाच शरीर व्यापार किंवा कुठलीच जी फिजिओलॉजी ती व्यवस्थितपणे कार्यरत होऊ शकत नाही। याचं कारण आहे की वृक्ष शरीरांमध्ये वात वाढतो। आता पित्ताच्या संदर्भात हा वात काय करतो, तर वात आणि पित्त हे जे कॉम्बिनेशन आहे हे अत्यंत खराब कॉम्बिनेशन आहे असं म्हटलं तरी चालेल। कारण वाताची जी चिकित्सा आहे, वात वाढल्यानंतर तो कमी करण्याची जी चिकित्सा आहे ती प्रामुख्याने उष्ण करावी लागते आणि पित्ताला उष्ण चालत नाही आणि त्याच्यामुळेच वाताबरोबर पित्त वाढणं हे चांगलं नाही। आणि म्हणूनच रात्रौ जागरणं वृक्षम, जर त्या रात्री जागरणाने पित्तही वाढत असेल, वातही वाढत असेल, तर रात्रीचं जागरण जर तुम्ही टाळलं तर तुम्ही दोन्ही एकाच वेळी बरं करू शकता। चौथा नियम मी असं सांगेल ते म्हणजे दुपारच्या झोपेचा। जसं रात्री जागरण नको तसंच दुपारी झोपसुद्धा टाळली पाहिजे। जर आयुर्वेदातले ग्रंथ तुम्ही चाळले, ग्रंथ बघितले आणि त्याच्यामध्ये एखाद्या आजाराविषयी जर ही आजाराची कारणं बघायला सुरुवात केली तर बऱ्याचशा आजारांच्या कारणांमध्ये दिवास्वाप म्हणजे दिवसाची झोप हे कारण तिथे दिलेलं आहे। आता दिवसाची झोप म्हणजे फक्त दुपारची झोप असा त्याचा अर्थ होत नाही, तर सूर्य उगवल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत जो काही भाग आहे या दिवसाच्या भागामध्ये आपण जेव्हा झोपतो तेव्हा तो दिवास्वाप ठरतो। मग आता अशा वेळी काय करायचं, दुपारी झोपायचं नाही का, तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की शक्यतो दुपारी झोपायचंच नाही। कोणाला अलाउड केलेलं आहे, तर लहान मुलांना, वृद्ध व्यक्तींना अलाउड केलेलं आहे आणि जर तुम्ही आजारी असाल तर अलाउड केलेलं आहे। आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याचा जो ग्रीष्म ऋतू आहे त्या 2 महिन्याच्या काळामध्येच फक्त आपण दुपारी झोपू शकतो। अदरवाईज दुपारी झोपल्याने आम्लपित्ताचे त्रास बळावतात। असं मी वारंवार अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दुपारी झोपणं हे किंवा आम्लपित्ताचा एखादा पेशंट आला आणि त्याची हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली तर तिथे कॉमनली काय आढळतं की अशा व्यक्ती दुपारी झोपत आहेत। मग आता इथे अनेक लोक म्हणतात आम्ही तर दुपारी झोपत नाही, पण इथे दिवास्वाप म्हणलेलं आहे म्हणजे तुम्ही सूर्य उगवल्यानंतर झोपत असाल, म्हणजेच तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तरीसुद्धा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते। मग आता दुपारी अजिबातच झोपायचंच नाही का, तर बघा मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला खूप पित्त झालं असेल, विशेषतः रात्री जागरण करून पित्त झालं असेल किंवा आदल्या दिवशी रात्री काहीतरी जड खाल्लेलं असेल, पचनच झालेलं नाही म्हणून पित्त झालं असेल, तर तुम्ही दिवसा झोपू शकता। परंतु त्याच्यासाठी एक अट आहे, ती अट अशी की त्या दिवशी सकाळी किंवा दुपारी काही न खाता पिता तुम्ही दिवसा झोपलं पाहिजे। अशा पद्धतीने दिवसा झोपलेलं चालतं, त्याने पित्त कमी होतं। परंतु नाश्ता करून, जेवण करून जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर निश्चितपणे तुम्ही आम्लपित्ताकडे वाटचाल करणार आहात। आता 5वा नियम याच्यामधला असं सांगेल की अनेक लोक पथ्य विचारतात की हे खाऊ का, ते खाऊ का, किंवा याने काय होईल, त्याने काय होईल। तर याच्यामध्ये प्रत्येक पदार्थांची एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यानुसार ती पथ्य आपण सांगतच असतो। परंतु एक ढोबळ साचा जर तुम्हाला बघायचा असेल याच्यातला, तर तो असा सांगता येईल की आयुर्वेदाने 3 रस म्हणजे 3 चवी अशा सांगितलेल्या आहेत की ज्याने तुमच्या शरीरातलं पित्त वाढतं। त्या चवी कोणत्या, तर एकतर आंबट रस म्हणजे आम्लरस आयुर्वेदाने म्हटलेले, हा आंबट रस पित्त वाढवतो। खारट रस म्हणजे लवण रस, खारट रस हा सुद्धा पित्त वाढवतो। आणि कटू म्हणजे तिखट रस हा सुद्धा पित्त वाढवतो। त्यामुळे नियमितपणे यापैकी काही जर आपल्या आहारात येत असेल, म्हणजे समजा आपण सॅलड म्हणून टोमॅटो बऱ्याच वेळेला लोक सर्रास खातात, पण हा टोमॅटो आम्ल रसात येतो किंवा दही रोज खातोय का आपण हे बघितलं पाहिजे, किंवा खारट रसाचं अतिसेवन आपल्याकडून होतंय का, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वेफर्स वगैरे असतात त्यांचं सेवन जास्त होतंय का, किंवा लोणचं सर्रासपणे जास्त प्रमाणात भाजीसारखं खाल्लं जातंय का हे सुद्धा बघितलं पाहिजे। म्हणजे खारट रस तुमच्या आहारातला किती आहे ते बघितलं पाहिजे। आणि कटू म्हणजे तिखट रस, जर अति प्रमाणात तुम्ही तिखट खात असाल, नियमितपणे तुम्हाला लसूण लागतंय किंवा आल्याचा चहाच वगैरे लागतोय, गवती चहा टाकून तुम्ही त्यात बरेचसे मसाले वगैरे टाकून, गरम मसाले टाकून चहा बनवताय, तर अशा पद्धतीने काही होत असेल तरीसुद्धा ते टाळलं पाहिजे। आंबट रस, खारट रस आणि तिखट रस आपल्या आहारामध्ये कुठे कुठे जास्त येतोय याचा शोध जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर नक्की घ्या। आणि अशा पद्धतीने हे 4-5 नियम जर तुम्ही पाळले तर मला खात्री आहे की कुठलेही औषध न घेता किंवा कुठल्याही प्रकारचे घरगुती उपायसुद्धा न करता तुमचं पित्त हे आपोआप बरं होतं। याच्यामध्ये हे 5 नियम फक्त सातत्याने पाळणं अत्यंत गरजेचं आहे। बाकी पित्तासाठी काय उपाय करायचे, घरगुती काय उपाय आहेत या संदर्भाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, परंतु त्याबरोबर हे जर 5 नियम पाळले तर तुम्हाला कोणतीही पित्ताची गोळी कधीच घ्यावी लागणार नाही, हे निश्चित। असो तर मित्रांनो, आज इथे थांबतोय। हे 5 नियम, हा आयुर्वेद, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। याबाबत अजूनही तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा, आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत। खूप खूप धन्यवाद।